तर मतमोजणीला थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे. काय किती विश्वास वाटतोय? आम्हाला 100% विश्वास वाटतो आहे. ज्या पद्धतीने पक्ष आणि शिक्षक सेनेचे कार्यकर्ते या सर्व निवडणुकीमध्ये उतरलेले होते, ते सगळे त्यांचे प्रयत्न लक्षात घेता विजय आमचा नक्की आहे. खरं तर काही नेते सुद्धा तुमच्या पोहोचलेले आहेत या ठिकाणी, बारकाईने सगळ्यांचं चिठवून आहे. बरोबर. कोण कोण आले आतमध्ये तरी? नाही, मला कल्पना नाही. मी आत गेलोच नाही. मी आता निघतोय. कुठेतरी लोकसभेमध्ये दगाफटका झालेला होता, तो होऊ नये म्हणून कुठेतरी सावधानतेचा. म्हणून आम्ही पूर्णपणे सावधगिरीचे उपाय सर्व अवलंबलेले आहेत आणि त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आता यामध्ये दगाफटका कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही. पूर्णपणे कॉशियस अशा प्रकारची आमची संपूर्ण टीम आत आहे. निवडणूक ज्यावेळी लागली, प्रचार आणि उमेदवार आपण प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा प्रतिस्पर्ध्यांनी किती ताकद लावली होती, कशा रीतीनं निवडणूक चुरशी केली होती? आम्हाला चुरस अशी कधी वाटलीच नाही, कारण ज्या पद्धतीचे आमचे प्रयत्न होते, संपूर्ण पक्ष आणि संघटना ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये उतरली होती, त्यामुळे चुरस होते आहे अशी काही परिस्थिती आम्हाला दिसून आलीच नाही. पण मैत्रीपूर्ण लढत म्हणावं लागणार आहे का? कारण की महायुती 3 उमेदवार दिले होते, तुमच्याकडून देखील कपिल पाटलांचा आणि आमचा काहीही संबंध नाही. कपिल पाटील हे काही महाविकास आघाडीचे आहेत. कपिल पाटलाचे जे सुभाष मोरे आहेत ते काही महाविकास आघाडीचे उमेदवार नाही आहेत. त्यांचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध आमच्या दृष्टिकोनातून नाही. या निवडणुकीमध्ये तर निश्चितपणे नाही. तर ते सहकारी म्हणून तुमच्याबरोबर राहिलेले आहेत महाविकास आघाडीमध्ये, तर त्याचा संबंध नाही असं आहे? नाही, त्यांनी ही बंडखोरी केलेली आहे. त्यांना माहिती होतं की यामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे. असं असतानासुद्धा त्यांनी उमेदवार त्यांचा उभा केला. त्यांना सांगितलं गेलं, त्यांना त्यांची समजूत काढण्यात गेली, तरी परंतु त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरीचा फटका पडेल असं वाटतं तुम्हाला? अजिबात नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.